नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर लर्न लिफ्टमध्ये आज आपण बघणार आहोत एरर हँडलिंग जावास्क्रिप्टमध्ये कोणत्या पद्धतीने केली जाते. व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता, त्याचं उत्तर मी तिथे देईल. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. चला तर मग बोलूया व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर मी इथे एक बटन घेतो आणि जो एरर येणार आहे आपला एरर जो आहे तो प्रिंट करण्यासाठी तिथे एक मी पी टॅग घेतलेला आहे. ठीक आहे. आणि हा सिंपल बटन आहे, क्लास बटन. त्या ऑन क्लिकवर मी बटन क्लिक दिलेला आहे आणि याचा जो टेक्स्ट आहे तो क्लिक मी आहे. तुम्ही इथे ब्राउझरला पाहू शकता, हा क्लिक मी नावाचं बटन आहे. ठीक आहे. तर मला काय करायचंय, तर एरर हँडलिंगमध्ये तुम्ही बघू शकता 4 स्टेटमेंट असतात. सुरुवातीला असतो ट्राय. तर ट्रायला आपण अशा पद्धतीने सिंटॅक्स देतो त्याचा. ठीक आहे. तर डिस्प्ले नेम नावाची मी मेथड कॉल करतो, जी की आता डिफाईन्ड नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅच. आता हा कॅच ब्लॉक असतो. या कॅच ब्लॉकमध्ये जो एरर असतो तो एरर आपल्याला मिळतो. जो काही एरर, जो सिस्टम डिफाईन्ड एरर आहे तो. आता मी इथे काय करतो, एरर नावाच्या पी टॅगला मी फाइंड केल्यानंतर जो एरर आहे तो एरर त्याला असाइन केला. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा याला रन करेल तर तुम्ही पाहू शकता रेफरन्स एरर आहे, डिस्प्ले नेम इज नॉट डिफाईन्ड. हा सिस्टम डिफाईन्ड एरर आहे. तुम्ही पाहू शकता सिस्टम डिफाईन्ड एरर असल्यामुळे जे काही आता हे कीवर्ड्स आहेत, ठीक आहे, रेफरन्स एरर, डिस्प्ले नेम इज नॉट डिफाईन्ड, ठीक आहे, तर हे सिस्टम डिफाईन्ड असतात. कधी कधी काय होतं की सिस्टम डिफाईन्ड आपल्याला एरर तर पाहिजेतच असतात, परंतु अनएक्सपेक्टेड एरर्स असतात. ते कोणत्या कधी येईल आपल्याला सांगता येत नाही. तर कधी कधी आपल्याला काय हवं असतं की आपण युजर डिफाईन्ड एरर सुद्धा आपण थ्रो केले पाहिजे. तर कोणत्या पद्धतीने, तर त्याच्यासाठी थ्रो कीवर्ड आहे. मी एक व्हेरिएबल घेतो व्हेअर ए इज इक्वल टू 2, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. आता मी कंडिशन चेक करतो, ए इज लेस दॅन 3. ठीक आहे. ए इज लेस दॅन 3 असेल तर मला थ्रो करायचं आहे नंबर इज व्हेरी लेस. ठीक आहे. नंबर इज व्हेरी लेस. आता या केसमध्ये जो ए आहे त्याची व्हॅल्यू 2 आहे, जे आहे 3 पेक्षा कमी. त्याच्यामुळे तो हा एरर जो माझा युजर डिफाईन्ड एरर आहे तो थ्रो करणार. तुम्ही पाहू शकता नंबर इज व्हेरी लेस. तर अशा पद्धतीने तुम्ही कंडिशन बेस्डवर तुम्ही जे युजर डिफाईन्ड एरर्स आहेत ते थ्रो करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा फायनली ब्लॉक. तर फायनली ब्लॉकमध्ये आपण हा सगळा कोड रन झाल्यानंतर फायनली ब्लॉकमध्ये आपण जे काही एक्झिक्युशन आहे, म्हणजे एरर आला तरी हा एक्झिक्यूट व्हायला पाहिजे आणि एरर नाही जरी आला तरी हा एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीचा फायनली ब्लॉक असतो, हा दोन्ही केसमध्ये रन होतो. तर इथे काय करायचं आपल्याला, इथे आपण एक अलर्ट देऊ शकतो, हाय नावाचा सिंपल. ठीक आहे. एररच्या केसमध्ये सुद्धा येईल आणि नॉट एररच्या केसमध्ये सुद्धा येईल. तुम्ही पाहू शकता हाय नावाचा आला आणि नंबर इज व्हेरी लेस. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं एरर हँडलिंग असतं. आता एरर ऑब्जेक्टचा आपण करूया अभ्यास. तर एरर ऑब्जेक्टमध्ये कसं असतं, दोन प्रॉपर्टी असतात, एरर डॉट नेम आणि एरर डॉट मेसेज. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण एरर डॉट नेम जे आहे ते आपण प्रिंट करून पाहूया. त्यासाठी मी हे काढतो. आता याच्यात थ्रोचा यूज करून आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो, तर थ्रोचा यूज करून आपण करू शकतो न्यू एरर. ठीक आहे. तर इथे न्यू एरर मध्ये आपण देऊ शकतो मेसेज. ठीक आहे. नंबर इज व्हेरी लेस. आणि तो ऑप्शन्स असतात, तर ऑप्शन्स आपण एरर ऑप्शन्स म्हणजे जे काही वेगवेगळे पॅरामीटर्स असतात ते आपण त्या पद्धतीचे देऊ शकतो. समजा फॉर एक्झाम्पल 1 2 3 काही पण. ठीक आहे. तर त्या एरर सोबत आपल्याला जे दाखवायचे असतात ते. तर आता आपण बघूया एरर मध्ये काय प्रिंट होतं ते. आता एरर मध्ये हा एरर आलेला आहे टाईप. ठीक आहे. आणि हे व्हेरी लेस जी स्ट्रिंग आहे ती आपण दिलेली आहे ते. आता जर मी इथं एरर डॉट नेम केलं
तर एरर डॉट नेम केल्यानंतर तिथे तुम्ही बघू शकता एरर डॉट नेम जो आहे तो एरर आहे आणि एरर डॉट मेसेज जर मी केलं, एरर डॉट मेसेज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो एरर डॉट मेसेज आहे तो इथे आलेला आहे, नंबर इज व्हेरी लेस. ठीक आहे. आता हा झाला युजर डिफाईन्ड एरर. आपण न्यू एरर या कन्स्ट्रक्टरने आपण हा एरर थ्रो करू शकतो. परंतु कधी कधी आता सिस्टीम डिफाईन्ड पण असतात. डिस्प्ले नेम नावाची मेथड मी पुन्हा एकदा कॉल करतो. तर तुम्ही इथे बघू शकता डिस्प्ले नेम इज नॉट डिफाईन्ड. हा सिस्टीम जनरेटेड एरर आहे, तो मेसेज आहे एरर डॉट मेसेज. पण ई डॉट नेम जे आहे आता इथं ई डॉट नेम जो असणार आहे तो असणार आहे रेफरन्स एरर. तुम्ही पाहू शकता रेफरन्स एरर. ठीक आहे. तर हा एरर ऑब्जेक्ट आहे, याचे दोन आहेत प्रॉपर्टीज, नेम आणि मेसेज. तर हे अशा पद्धतीचं आपण एरर ऑब्जेक्टला सुद्धा आपण स्टडी केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.